What is going on, guys? We just started the stream. We just started the stream, guys. You like your India culture? Yes. Yes. The guy. Because I like your tattoo. Thank you. मोठा यूट्यूबर म्हणजे तुम्ही बघू शकता आपला दुबईचा जो यूट्यूबर त्याचे दीर काहीतरी CR मध्ये सबस्क्रायबर तो आलेला आहे, त्याची बहीण आणि तो आले आपल्या इंडियामध्ये दुबईचा जो पैसे विषय वाटतं सबस्क्राईब फॉलोअर दाखवून तो आलेत. आज आपण त्याची शूट घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मोविला असं काहीतरी त्याचं नाव आहे ना, तुम्ही बघू शकता समोर. त्याला बघल्यानंतर आपल्याला सुरुवातीला आयडिया नव्हती कोण मोठा यूट्यूबर आणि यो दुबईचा जो यूट्यूबर म्हणजे याच्याकडे 101 तो कार म्हणजे त्याच्या चॅनलवरती तो दाखवतो. मी तुम्हाला त्याचा चॅनल दाखवता, तुम्ही बघा त्याचा चॅनल. यो बघा यो त्याचा चॅनल आहे, तुम्ही बघू शकता यूट्यूबचा. नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी अशा ठिकाणी जाणार आहे आणि तुम्हाला देखील घेऊन जातो. नेक्स्ट टाइम तुम्ही देखील त्या जागेवरती जा. आता मला भेटला आपला प्रो आकाशला तर तुम्ही ओळखतच असाल. आकाश देखील यूट्यूबर आहे चांगला. तर आम्ही दोघांचा काल अचानक प्लॅन झाला आहे. म्हणजे मला जायचं होता महाशिवरात्री, एखादी महाशिवरात्रीसाठी स्पेशल तो दिवस तिथे जाण्यासारखा असतो ज्या ठिकाणी आम्ही चाललो आहे. तर आता आम्ही गाडी आमची ठेवणार आहे वाशीला, मग तिथनं आम्ही ट्रेनमध्ये बसणार आहे. तोपर्यंत तुम्ही बघत राहा आपल्या चॅनलवर. बरोबर इनऑर्बिट मॉल आहे आणि तसंच वाशी स्टेशन आहे. आता आम्ही गाडी पार केली इथे आणि आम्ही स्टेशनला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचं तिकीट काढणार आहे. मग तुम्ही बघा आपला पुढचा प्रवास कुठे असणार आहे तो. चला आता आपण स्टेशनला पोहोचलोय. तिकीट काउंटरवरनं तिकीट काढू आपण. मित्रांनो हे बघा, आता आपण वाशीवरनं 60 रुपयाचं तिकीट काढलेलं आहे. कारण का वाशीवरनं आपण का आलो आहे का आपल्या ठाण्यावरनं नाही दिव्यावरनं भरपूर गर्दी असते. वाशीवरनं आता बसलो आम्ही ट्रेनमध्ये. आकाशला वाचलंय भारी तसं ना, आकाश राहायची त्याला जा वाट गर्दी आहे. मला वाटलं सीट भेटेल बसायला, पण इथं सीट काय भेटलं ना बसायला आपल्याला, म्हणून वाशीला आलो. मित्रांनो आता छत्रपती शिवाजी टर्मिनसला उतरलो आपण. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरनं थोडा पुढे चालत आलं ना तुम्ही तर लगेच तुम्हाला ओमनी असताना 30 रुपये तिकीट घेताना इथनं गेटवेला न्यायचं ते. मित्रांनो फायनली टॅक्सीवाल्याने आपल्याला इथं आणून सोडला गेट ऑफ इंडिया जवळ. आणि आता आपल्याला तुम्ही बघू शकता ताज हॉटेल आपल्या समोरच आहे ताज हॉटेल. मित्रांनो आपण तिकीट काढला 290 रुपये. आता तिकीट वाढलं आहे तुम्ही बघू शकता. आता रिटर्न तिकीट आहे आपला हा दोन्हीले. मित्रांनो बघू शकता समोरून एंट्री आहे आणि इकडे तिकीट काउंटर आहे. एकाचं तिकीट 290 रुपये आहेत. आणि तुम्ही बघू शकता आपल्या इंडियामध्ये देखील फॉरेनर देखील येतात आपली इंडियाची बघण्यासाठी लेण्या विण्या. आता आपण तिकीट दाखवला, इथे तिकीट दाखवून आपल्याला आता बोटीमध्ये बसायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे छोट्या बोटी पण आहेत. आणि चल आकाश ब्रो भाई, आकाश भाईची एंट्री चालू झालेली आहे आता आतमध्ये. आता मी पण जाणार आतमध्ये. बघू शकता आतमध्ये लाईफ जॅकेट देतात तो घालूनच आतमध्ये बसायचा. कसा मागेच काहीतरी कांड झाला होता, मोठा कांड झाला. परचेस कर आपल्याला जॅकेट. चल हां मित्रांनो आता फायनली आपण बोटमध्ये बसलेलो आहे आणि आपल्याला एलिफंटाला म्हणजे घारापूरला जायचं आहे. मुंबईवरनं गेट ऑफ इंडियावरनं आपण पोचलो आहे. आता 11 वाजल्यात आणि 1 ते 1.5 तासामध्ये पोहोचवतील. मस्त शांत एकदम जागा बसायसाठी. तशीच भरपूर पब्लिक आहे आणि आकाशला बघू शकता तुम्ही आणि एकदम शांत. मला यायचंच होता कारण का महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी येणार होतो, काल येणार होतो. मला काल मी नावाशिवापर्यंत जाऊन रिटर्न आलो कारण की तिथे बोटिंगचा टायमिंग असतो लास्ट 3 वाजेपर्यंतच असतं. पण जायचं म्हणजे जायचं कारण का मी मागच्या वर्षी वाशीवरनं गेलो होतो बोटीतनं बसून. आपल्यासोबत जास्ती जण नव्हते म्हणून आपण बोट नाही केली. वाशीवरनं आपण घारापूरला गेलो होतो. जवळून पक्षी तुम्ही हातावरती काही खायला ठेवला ना ते खायला येतात. बघू शकतात हे बघा ते समोरच आहेत. तसेच फॉरेनर देखील आलेत बघू शकता तुम्ही. डू यू लाईक युअर इंडिया कल्चर? Yes. Because I like your tattoo. Thank you. क्या लिखा है भाई? वाह क्या ॲक्टिंग. त्यांच्या हातावरती मराठीमध्ये मंत्र होतं आपले, तेच तिला मी विचारला. ते जे मोठे मोठे जहाज दिसतात
हे ओनजीसी कंपनीचे आहेत, म्हणजे याच्याने तेल आणलं जातं. आता आपले बोट चालू आहेत, त्यांना आता आपण विचारू. दादा, आपल्या गेट ऑफ इंडियापासून सकाळी किती वाजता चालू होतं बोटिंग? 8:30 वाजता चालू होतो, 3:30ला बंद होतो तिकडनं. हां, आणि इकडनं 12 वाजता इकडनं चालू होतो मुंबईला येण्यासाठी घारापुरीवरनं. धारापुरीवरनं तो 5:30 वाजे बंद होतो. 5:30 वाजता बंद होतो. आणि बंद कधी असतो आपला? फक्त सोमवारी गुफा बंद असतो. एमी बोट चालू राहते पण गुफा बंद असतो. ओके. या बोटमध्ये किती माणसं बसतात टोटली? 65 माणसं बसतात. ही प्रायव्हेट आपण बुक करू शकतो जर कधी बड्डे पार्टी असेल काय असेल तर? कसं असेल तासाविसाचं काय माहीत नाही आपल्याला, ते वरती ऑफिसला बुक करायला लागतं. पोचलो आपण एलिफंटाला. 1 तासाचा प्रवास झाला आपला घारापुरी. आता इथे आपली बोट थांबेल अशी, मग आपण उतरू. फायनली पोचलो आपण. तर निघू. हे बघा प्रायव्हेट जेट. चला आता आपल्याला इकडून भरपूर बोट आहे. ज्या रिटर्न जायचं असतं त्यांना मुंबईला जायचं असतं रिटर्न, ते रिटर्न जाऊ शकतात. आणि आता पुढे जायचं आपल्याला 800 मीटर चालत जायचं पुढे. इथे ट्रेन मध्ये तुम्ही आतमध्ये कुठले कुठले हे प्राचीन म्हणजे कोरीव काम केलेलं आहे एकदम. मी आतमध्ये दुकानात इथे तुम्हाला सगळे चिचा ड्रायफ्रूट बीट सगळं भेटेल. तसं वरनं उतरलं ना काही मिनी ट्रेन असतं, ती तुम्हाला 800 मीटर सोडतं. 14-15 रुपये येतं. ते दाखवलं ना आपल्या लेडीजला, नक्कीच यायचा प्रयत्न करतील. का त्यांना फक्त शॉपिंग लागत असतं कुठं पण गेलं तरी. हां, पर्स बिर्स. दादा जरी मी माझं जर ब्लॉग काही बघितलं ना तर मला फोर्स करतो. नक्कीच पुढच्या वर्षी घेऊन येत. फॉरेनर देखील थांबलेले आहेत. तर एवढ्या भारी मूर्त्या आहेत, नक्कीच या तुम्ही. मित्रांनो, यात आम्ही मिसल खाता. इथं हॉटेल पण आहे, तुम्ही येऊन हॉटेलमध्ये बसू पण शकता. आणि मेन गोष्ट आपला चार्जिंगचा प्रश्न होता आपल्याला, आपण चार्जिंगला पण इथं लावला. आणि हा घारापुरी गाव आहे ना, हा आयलंडवरती गाव आहे. यांना येण्या जाण्यासाठी फक्त बोटीचाच वापर करायला लागतं. आणि इथं भरपूर वर्षापूर्वी लाईट नव्हती, लाईट पण इथेशी आहे आता. काही टेन्शनला पाण्यातनं आतमधनं लाईट घेतलेली आहे. आणि हा जो ग्रामपंचायत इथेशी घारापुरी गावाचं इथे ग्रामपंचायत म्हणजे ही उरणची ग्रामपंचायत येतं. आणि महेश बालदी आमदार आहे तिथले उरणचे. तर हा असा आयलंडवरती असलेला आपला गाव आहे, आगरी कोळी वस्ती येते. नंतर जाम भारी वाटलं का सर्व आपल्या गाववाल्यांचीच दुकानं आहेत आणि स्थानिक लोक आहेत. हां, मेन स्थानिक लोक आहेत आपली. तर तुमचं कसं येणं जाणं दळणवळणाची सोय कशी असते इथनं? बोटीनेच का सर्व गोष्टी ना? पहिले लाईट नव्हती ना इकडे? पहिले लाईट नव्हती, आता लाईट आहे. 7-8 वर्षापूर्वी लाईट आली. टोटली 108 पायऱ्या आहेत त्या चराच्यात आपल्याला वरती. आणि जर तुम्हाला चढता नसेल ते बघा ही सोय पण आहे. खेळणी बघू शकता तुम्ही, किती भारी भारी खेळणी आहेत. मेन गोष्ट बघू शकता का आपले इथं मेन सगळे आपले आगरी माणसंच आहेत. तो सगळे जो पण दुकान आहेत ते आपले आगरी माणसंच आहेत. मग बरं ना, सर्व आपले आगरीच आहेत. हा दादा, काय बोलता, बरं आहेत ना? मस्त छान. आपला स्टॉल किती वर्षापासून इथे? मी इथे 27 वर्षापासून. 27 वर्षापासून म्हणजे आपले पूर्ण फॅमिली म्हणजे पहिल्यापासून इकडे सगळं पूर्ण आपला फॅमिली इथंच आहे. मस्त भारी वाटलं तुम्हाला बघून का इथे आपली लोक काहीतरी आपली ठेवले आपण टिकून. नक्कीच आपल्या आगरी माणसाने असं पुढे गेला पाहिजे. नाही, नक्की. थँक्यू. चला, तुमचं स्वागत एलिफंटा भेटावं. थँक्यू. चला भाऊ, जय आगरी. पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला वरती बघू शकताय तुम्ही एलिफंटा कसं गोल्डन अक्षरात लिहिण्यात आलेलं आहे ना. चला आता आपण वरती प्रवेश करू. बेटाची माहिती तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. तुम्ही आले ना वरती चढले का तुम्हाला राईट साईडला जसा पाटी लिहिलेली आहे बघू शकता तुम्ही. आता वरती आलो आपण परिसरामध्ये. शंकर महादेवाची मोठी पिंडी आहे, तिचं देखील आपण दर्शन घेणार आहे त्या गुफेत जाऊन. आणि इथे छोट्या मूर्त्या देखील आहेत. मूर्त्या म्हणजे हेच आहे, पिंडी आहेत. बघू शकतो कसं दगडी काम करण्यात आलेलं आहे. हे 7व्या की 8व्या शतकापासून हे बांधण्यात आलेलं होतं. तुम्ही आतमध्ये आता आपण एंट्री करतोय. आणि मेन गोष्ट सर्व इथनं बाहेर देशची लोक देखील येतात या बघण्यासाठी. आणि महाशिवरात्री असल्यावरती भरपूर अशी गर्दी असतं, कारण महाशिवरात्री कालच होऊन गेली आणि आपण दुसऱ्या दिवशी आलो आहे, कारण का आपल्याला यायला भेटला नव्हता. ते आतमध्ये शंकर महादेवाची पिंडी देखील आहे, ती तुम्हाला दाखवतो मी.
चारी बाजूने देवांच्या मूर्त्या आहेत आणि आतमध्ये शंकर देवाची पिंडी देखील आहे, ती तुम्ही बघितला, आपण दर्शन घेतला. ह्या गोष्टी बघितल्यावरती नक्कीच तुमचा विश्वास बसेल देवधर्मावरती. पूर्ण इतिहास सांगत आहेत ते फॉरेनरांना गाईड, तुम्ही बघू शकता गाईड. गुफेत चाललोय, तिथे देखील शंकरदेवाची पिंडी बघायला भेटते, तुम्हाला बघू शकता एकदम आतमध्ये गुफेमध्ये. मी सर्व फॉरेनरच जास्ती करून इथे बघायसाठी येतात आणि पूर्ण डोंगर आहे, या पूर्ण डोंगरामध्ये शंकरदेवाच्या आपल्या पिंड्या देखील बघायला भेटल्या आपल्याला. अजून दुसऱ्या ठिकाणी आपण जाणार आहे बघायला. आणि तसं देवदेवतांचे कोरीव काम तुम्ही बघू शकता. तर कसं करण्यात आला असेल नक्कीच बघा. अक्षरशः या जागेवरती येऊन बघा तुम्ही कसं कोरीव काम करण्यात आले आहेत. आणि हा डोंगराच्या पूर्ण डोंगर या डगरीने म्हणजे खांब्यांनी हे केलेलं आहे सपोर्ट. एक हर्षवर्धन नावाचा राजा होता, त्यांनी ह्या गोष्टी बनवल्या होत्या, म्हणजे 6व्या-7व्या षटकावा टायमाला या बनवल्या होत्या. आणि पूर्ण डगर आहे बघू शकता तुम्ही. आणि पूर्ण गुफा, किती गुफा आहेत ते बघायला भेटलं. आणि इथे देखील आपल्याला पिंडी बघायला भेटणार आहे. ही तिसरी पिंडी देखील आपल्याला आता बघायला भेटली आहे इथे. तो बघितला तुम्ही कसा कोरीव काम होता. आणि इथे या मधल्या जागेवरती नंदी होता, तो पोर्तुगालनी आपले देवधर्म सर्व हिंदू जे धर्म आपली हिंदू जेवढी संस्कृती होती तेवढं त्यांनी मिटवायचा प्रयत्न केला होता, पण त्यांना कुठल्या गोष्टी झाल्या नाही, अर्धवटच सोडून ते गेले. माकडं पण भरपूर आहेत. आणि नंतर बनवण्यात आलेलं आहे बघा. तुम्हाला जर जेवणासाठी असेल, जेवायला बरोबर घेऊन आले तर तुम्ही इथे बसू शकता. पुढे आलो ना लगेच तुम्हाला तिसरी गुफा बघायला भेटणार आहे. तर आपण तिसऱ्या गुफेमध्ये चाललो आहे. ते आता ही बघा, ही 4 नंबरची गुफा आहे. ही पण भरपूर मोठी गुफा, आतमध्ये जाऊन बघू आपण. तर आता आपण 4 नंबर गुफेमध्ये आलो. आणि 4 नंबर गुफेमध्ये आतमध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता, इथे पिंडी होती शंकरदेवाची, ती पण पोर्तुगालनी तोडण्यात आली आहे. त्याही पण तोडली बघा. इथं पिंडी होती. तुम्ही आता गुफा नंबर 4 गुफा नंबर, टोटली 5 गुफा आहेत, पण हिला 4 नंबर दिलेले आहे. आता बघू आतमध्ये जाऊन. तसे भरपूर फॉरेनर देखील आलेले आहेत तिथे. आपल्याला 5वी पिंडी बघायला भेटणार आहे. ही 5 नंबर पिंडी आणि 4 नंबर पिंडी बघितली आपण तिथे. त्यांनी नायनेट केली आहे पोर्तुगालनी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. वाटला इथं या जागेवरती येऊन. मी मागच्या वर्षी आलतो, पण तेव्हा एवढा फिरलो नव्हतो, एवढ्या म्हणजे शिवलिंग बघितलं नव्हते. पण आज सर्व शिवलिंगांचं मी दर्शन घेतला. नक्कीच तुम्ही या जागेवरती आणि ह्या लेण्या नक्कीच नेण्या बघायचा आनंद घ्या तुम्ही. खरंच काय गोष्टी असतील त्या आपल्याला खरंच अक्षरशः बघायला भेटल्या. खूप छान असा वाटला की आज बाहेरच्या देशातली लोक आपल्या देशामध्ये येतात या गोष्टी बघण्यासाठी, आणि आपण इथल्या इथे असून जात नाही. तर नक्कीच तुम्ही देखील ट्राय करा या गोष्टी बघण्याचा. तर इथे 3 गावं आहेत, त्याच्यापैकी हा एक गाव बघू शकता. आणि आपले मंदिरं देखील आहेत या गावामध्ये. आणि हे वरती गुफा राहिली, या पाठच्या टोकालाच एवढ्या काही गोष्टी आहेत. आणि अजून 3 गावं आहेत इथे आतमध्ये या बेटावरती. खाली उतरताना तुम्हाला वरती चढलो ना आपण, लगेच राईट साईडला या गल्लीतनं घुसाचा. वरती तोप ती दाखवतो चला तुम्हाला. टोप 500 मीटर तोप आहे. अजून आपल्याला एवढं चालायचं आहे. रस्ता बघू शकतो चालण्यासाठी किती भारी आहे बघा, झाडांच्या मधनं डायरेक्ट. पण आता एवढं वरती चढून आलं तर तुम्ही बघू शकता ही तोप. इथे असे सांगितलं जातं की इंग्रजांनी ही तोप बनलेली होती असं काहीतरी सांगतात. बघू शकता तोपचा तुम्ही, किती मोठी तोप आहे. आणि एकदम वरती आहे आयलंडचे डोंगरावरती एकदम. बघा कशी तोप आहे. अशा गोली मारली का शू.
भरपूर मोठी तोप आहे. बघू शकतो आतमध्ये एक तोप आहे वरती. त्या तोपच्या खाली अशी भुयारी मार्ग बघू शकता आतमध्ये. ते जेव्हा इंग्रज युद्ध करत असतील तेव्हा ते बघा इथं अशा हे रूम आहेत. ते रूममध्ये ते लपून राहत असतील. मग नंतर ते गुफेतनं बाहेर निघून मग ते तोप चालवत असतील. ती तोप आपण बघितली. तिच्या पुढे अजून एक वरती तोप आहे, ती बघायला जाऊ. चला. तुम्ही विचार करा एवढी मोठी टोप इथं हाणण्यात कशी आली असेल. जी पहिले दाखवली तुम्हाला ती टोप, आणि बघा मगाशी तुम्हाला गाव दाखवला होता. ही इथे आपली गावकरी वस्ती आहेत, आपले आगरी लोक राहतात ना. इकडे सर्व कंपन्या आहेत. यांना आयलँडवरतीच आहेत. यांना याय जायला रस्ता नाही, गाड्या बिड्यांना बोटीनेच प्रवास करतात ते. दोन्ही तोफ्यांचा जो पण या होता ना, निशाणा होता, तो समुद्राच्याच बाजूने होता. कारण की त्यांना माहिती होतं जर कोणी जर हमला केला काही केला तरी शत्रूंची अटॅक आमचा अटॅक. तुम्ही आम्हाला कमी समजला की हे आकात जास्त मोठा. यो मस्ते यो मस्ते. ए लय मोठा आहे तो, त्यानं मरल माकार. यो गे यो मस्ते छोटासा. आता या चालूच आहे ना. हे तरी बघतो बाई तो उपटी स्टार करू. यो ग छोटूसा. चला आता आम्ही खाली उतरतो. 4:30-5ला आपली बोट येईल. बोटीत बसून आपण निघू गेट ऑफ इंडियाला. आता आम्ही खाली उतरलो आणि हॉटेलला पहिला आम्ही चार्जिंग लावायला आलो, कारण आपली फोनची चार्जिंग संपलेली. जर तुम्हाला इथे यायचं असेल ना तर ग्रामपंचायतचं एक 5 रुपये तिकीट असतं, तो पहिला काढायला लागतो. म्हणजे जर तुम्ही गेट ऑफ इंडियावरनं जर आलं तर तुम्हाला 290चा तिकीट असतं. मग तुम्ही इथं एक 5 रुपये आतमध्ये पावते. आणि जर तुम्ही वरती गेलं तर वरती एकाचं 40 रुपये, म्हणजे या लेण्या बघण्यासाठी. मग तसं काही केलेलं आहे व्यवस्थावरती. एक 40 रुपये त्याला काय वाटत नाही. आणि फॉरेनरकडनं 600 रुपये घेतलंच पूजन, कारण की तेच मेन ब्रिटिश होते, त्यांच्याकडनं घेतलंच पूजन 600 रुपये. अशा प्रकारे आता आपण जाऊ, बोटीत बसू आणि मग गेट ऑफ इंडियाला पोचू आरामात. आता वाजले किती 3:30 वाजले. मस्तपैकी आपला 1-1.5 तासात फिरून झाला. शांत असा मन प्रसन्न असं वाटला. तर आपलं शिवलिंग बघायला भेटले, भारी वाटला. अशा बोटी लागलेल्या असताना आपल्याला 10-15 मिनिटाला येतात ना आता गाड्या. 10-15 मिनिटाला बोट येतात गेट ऑफ इंडियासाठी. आता याच्यात बसून आपण निघू जायला. 1 तासात पोचू, 1-1.5 तासात. आता आपली बोट निघणार आहे. बोट भरलेली आहे आपली आणि लाईव्ह जॅकेट सेफ्टीसाठी घालायचा सर्व आहे. मग आता आपली गेट ऑफ इंडियाला पोचेल बोट 1 तासामध्ये. तिथनं आपण निघू घरी जायला. बाय बाय. आपले फ्रेंड होती या बोटमध्ये, ते उरणवरनं आलं तर त्याही पर्सनल बोट करलेली. आता चालली ते लोक. आता निघालो आपण मस्तपैकी. हवा एकदम. पोचलो आपण अर्ध्या तासातच पोचलो. येता वेळी खूप लवकर पोचलो, म्हणजे तशी भरती चालू होती ना, मग त्याच्यात लवकर पोचलो आपण. तर तुम्ही समोर बघू शकतो गेट ऑफ इंडिया, ताज हॉटेल. बोटिंगचा प्रवास संपलेला आहे. दुसरी पण बोट आली. तर मित्रांनो आपली पिकनिक झालेली आहे, बोटिंगची राईड. आणि तुम्ही बघू शकता मोठा यूट्यूबर, म्हणजे तुम्ही बघू शकता आपला दुबईचा जो यूट्यूबर आहे, त्याचे दीर काहीतरी CR मध्ये सबस्क्राईब आहेत, तो आलेला आहे. त्याची बहीण आणि तो आले आपल्या इंडियामध्ये दुबईचा जो पैसे वाटतं सबस्क्राईब फॉलोअर्स दाखवून तो आलेत. आज आपण त्याची शूट घेणार आहोत. तुम्ही मो ब्लॉग त्याचं नाव आहे. तो जाम मोठा यूट्यूबर आहे दुबईचा, आपल्या इंडियामध्ये आले. चला भेटू. त्याला बघल्यानंतर आपल्याला सुरुवातीला आयडिया नव्हते कोण मोठा यूट्यूबर. आणि यो दुबईचा जो यूट्यूबर म्हणजे याच्याकडे 101 तो कार, म्हणजे त्याच्या चॅनेलवरती तो दाखवतो. मी तुम्हाला त्याचा चॅनल दाखवता, तुम्ही बघा त्याचा चॅनल. यो बघा यो त्याचा चॅनल आहे आणि 1.5 करोड सबस्क्राईब आहेत त्याचा. आणि ही त्याची बहीण. तुम्ही बघा त्याचा चॅनल, तुम्हाला मी दाखवता. 1.5 करोड त्याचे सबस्क्राईब आहेत, तुम्ही बघू शकता. आणि तो 1 हप्ता झाला आपल्या इंडियामध्ये आहे तो ब्लॉगर. आता आपल्याला गेट ऑफ इंडियाला भेटला तो लाईव्ह मध्ये. तुम्ही बघा त्या सबस्क्राईब. What is going on, guys? We just started the stream. We just started the stream, guys. ही त्याची सिस्टर आहे ना, ते बाजूला गुलाबजामुन फोटो करतात बघा. आता आपण टैक्सी में बैठ के जा रहे हैं अभी स्टेशन, CST स्टेशन. उधर से ट्रेन पकड़ के अपन निकलेंगे सीधा वाशी. फिर वाशी से अपना गाड़ी है. चलो 30 रुपये लेते हैं टैक्सी वाले यहाँ से गेट ऑफ इंडिया से स्टेशन तक, CST स्टेशन.
वाली मुंबई, यहाँ पे लोगों को रुकने के लिए टाइम ही नहीं, जो देखे जाएगा वो भागते जा रहे हैं. आपण बसलोय बेलापूर, गाडी भेटलेली आपल्याला सीएसटीवर. ही पण स्लो ही पण 1 तास लागेल पोहोचायला. तर मित्रांनो आता फायनली आपण घरी पोहोचतोय आणि आपला प्रवास एकदम सुखाचा झाला. आपल्याला महाशिवरात्रीला दर्शन घ्यायचं होतं, पण काल आपण नावाशिवाला तेवढ्या लांब गेलो, 1.5 तास लागला जायला. तरी तिकडे जाऊन स्विफ्ट निघलेली पण आपल्याला काही भेटली ना तिकडे, म्हणून तो मी आज प्लॅन केला. पण मला जी गोष्ट करायची असते तो मी नक्कीच करतो. तुम्हाला आवडलाच असेल आपला ब्लॉग, तुम्हाला देखील यायचं असेल तर नक्की सांगा. आणि महाशिवरात्री दिवशी तुम्ही जा, तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगेल कसा जायचं त्या. चला, जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला परत एकदा तो सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा. चला गाईज, बाय बाय.